खळकुटावर नाव काही एक हाऊस असते बाई लोकांना. दोरीवर माकड लटकवलंय. शी, घरात कोणी असं माकड लटकवतं का? काहीतरीच असतं. बाकी काही म्हणा, मैत्रीण अगदी श्रीमंत गटवलीये भाऊजींनी. अगं बाई, कोण तुम्ही? अशा एकदम कशा हात आलात? मी ते पहा, फिनेल, साबण, उदबत्तीचा पुडा काय विकायला आलात? नाही नाही. हा, मग भाजी कापायचं यंत्र. आधीच सांगतेय, गोड गोड बोलून माझ्या गळ्यात काहीही मारायचं नाही. मला याच्यातलं काहीही नकोय. अरे नाही, मी काही विकायला आलेच नाहीये. वल्ली. हा, वल्ली कोण? अगं सौरभची बहिणी. हो का? मला वाटलं साबण विकायला आली आहे, तशीच दिसते की नाही. बरं, मी जरा बाहेर जाते. तुला काही बाहेरून आणायचं असलं तर मग मला मेसेज कर. चाल. तू अचानक इथे कशी काय वल्ली? नाही नाही, अचानक नाही. ते कोथरूडला आले होते मी. शेतकरी ते ग्राहक बाजार बसतो ना तिथे. म्हणलं वळूया जरा, तुमचं घर बघूया. तुम्ही कशा आज्ञामधनं वळता आमच्या वाड्यावर. वळता ना, अगदी तसंच. आता हे बघा, आता हे असे चेहरे येतात इथे सगळे. रडका, चिडका, हसरा सगळे आहेत. म्हणजे काय आहे, आपल्या मनात ज्या काय भावना असतात ना, त्या अशा सोप्या करून आपल्याला लोकांना पाठवता येतात. बघ, बरोबर बरोबर. हा, पाठव पाठव. हे काय, मला का चिडका चेहरा पाठवलाय? तुला नाही ग, म्हणजे मनात राग आहे ना म्हणून पाठवला चिडका चेहरा. अगं पण तुझ्यावर नाही, माझ्या भाच्यावर. हो अगं, मी त्याला सांगते की लग्न कर लग्न कर, तर आता मी लग्न करणारच नाही म्हणून तो असा हटून बसलाय. बाई, आमच्या इकडे तीच कथा आहे ग बाई. एवढे दिवस प्रेमात पडायला कोणी नव्हतं. आता मित्र मिळालाय ना, पड ना प्रेमात. काय तिच्या मनात आहे ना, मला खरं कळतच नाही. बरं, या आजकालच्या पिढीशी जपून बोलायला लागतं, त्यांची प्रायव्हसी जपायला लागते. कधी कधी वाटतं ग मला ना, गदा गदा हलवून विचारावं तिला, काय आहे तुझ्या मनात, बोल ना बाई एकदा. असंच झालंय बाई माझं. आपण वाटतं असं ना, तुला विचारावं गदा गदा हलवून. छान आहे कॉफी, गोड आहे, अगदी तुमच्यासारखी. माहितीये मला, मी तर खूपच आहे. म्हणून भाऊजी नेहमी तुमच्या अवतीभोवती असतात. काही बोललीस तू? नाही, मी खर तर एक महत्वाची गोष्ट बोलायला तुमच्याशी आले इकडे. तुमच्या मनात भाऊजींबद्दल नेमकं काय? नाही म्हणजे आम्ही नसताना तुम्ही वाड्यावर येता, कार विसरता, भाऊजींना गाडीतनं फिरवता, केक कापता.
मैत्रीच्या पलीकडे काय आहे का? असं असेल तर सांगून टाका, मदत करेन मी तुमची. छान. काय ती साडी माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट ए बाई, तू घोळात घेऊ नकोस ग मला. तुझ्यासारख्या खूप बायका बघितल्या मी, गोड गोड बोलून हातावर तुरी देणाऱ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांच्यापासून लांब राहायचं. हिनं काय केलं, सरळ सौरभकडनं पैसे घेतले आणि त्याला म्हणाले की तू पार्टी संपल्यानंतर ये. सांगा, तुला काय वाटतं वल्ली, काय असेल आमच्या? प्रेम. बरोबर. अगं आता एका लग्न झालेल्या जोडप्यात प्रेम असणारच ना. लग्न झालेल्या? तुमचं आणि भाऊजींचं लग्न झालंय? काही बोलताय? झालंय? वल्ली, सौरभने तुला सांगितलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस हं. अगं त्यावेळेची परिस्थितीच अशी होती की. कसली परिस्थिती? पट्या आणि मी भेटलो, प्रेमात पडलो, मग लग्न केलं, पण मग पटेन असं झालं, मग वेगळे झालो. आता इतक्या वर्षांनी पट्या समोर आला, आठवणी छळणारच ना. काय गोड आहे असं पुन्हा नव्यानं प्रेमात पडणं, फारच गोड आहे. ओ, काही काय बोलताय तुम्ही? भाऊजी बिन लग्नाचे आहेत. बिन लग्नाचे? अगं मग तो 21 वर्षांचा मुलगा असतो माझ्या बरोबर, तो कोणाचा आहे? कोणाचा? अगं माझा आणि पट्याचा. गेली 21 वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर राहिलो, पण त्यानं बांधून ठेवलं आम्हाला एकमेकांशी, आमच्या मुलांनी. भाऊजींना 21 वर्षाचा मुलगा आहे? नाही नाही, खोटं आहे. खरंय. झालं, मेल सेंट. गुड बॉय. अगदी सौरभ भाऊजी. सौरभ भाऊजी? थांब नील, अरे मगाशी गेट वाजलं होतं ना, तेव्हा ह्याच होत्या. असो, इतकी मोठी गोष्ट आज ना उद्या तुझ्या कानावर आलीच असती वल्ली. आणि आता माझं आणि नीलचं वरचेवर येणं होतच राहील आमच्या वाड्यावर. आमच्या? हो. आता अर्थात जे सौरभचं आहे ते माझं आणि नीलचं सुद्धा आहे की नाही. माझं ना ठरलंय वल्ली, तो वाडा पाडायचा, तिथे एक मस्तपैकी बिल्डिंग बांधायची, एक सुंदर मोठासा फ्लॅट आमच्यासाठी ठेवायचा. आमच्यासाठी म्हणजे आमचं सुंदर त्रिकोणी कुटुंब. आणि मग बाकीचे फ्लॅट्स टाकायचे विकून. मस्त हॅपी फॅमिली, मी, नील आणि पट्या. त्यामुळे आपलं भेटणं होतच राहील वरचेवर. मला यातलं कसं काही माहित नाही. वल्ली, मागचं आता विसर सगळं. मी आणि पट्या हार घालून तुझ्या समोर येऊन उभेच राहतो, मग तर झालं. वल्ली, हा, मला भाऊजींशी बोलायला हवं. भाऊजींशी बोलावं लागेल. सौरभ भाऊजी.
अहो मॅम हे काय केलं तुम्ही? जशास तसे. म्हणजे गंमत रे, तू जास्त सिरियसली घेऊ नकोस. बापरे. बरं झालं, चांगला इंग दाखवला तुमच्या मॅडम आमच्या आवल्लीला. घरची मोठी सून ती मोठी सून. शेवटी सौरभची बायको म्हटल्यावर घरावर तिचाच हक्क असणार ना. अगो, सांभाळ सांभाळ स्वतःला. काय चाललंय तुझं सांगशील का? बरं दिसतं काय असं भरल्या घरामध्ये? आता दादा आला तर त्याला काय झालं? काय झालं वल्ली? बरं झालं तुम्ही आलात. तुमचीच वाट बघत होते. मी, आप्पा आणि सचिन आम्ही हे घर सोडून चाललो. कुठेही राहू, धर्मशाळेत राहू, रस्त्यावर राहू, देवळात राहू, पण या घरात राहणार नाही. काय बोलतेस तू वल्ली? घर सोडून? अगं का? कारण कायद्याने आजपर्यंत हे घर तुमचं होतं, पण आता आमचा त्याच्यावर काहीच हक्क उरलेला नाहीये. कायद्याचा प्रश्न कुठून आला वल्ली? आणि हे घर माझं आहे म्हणजेच ते माझ्या कुटुंबाचं आहे ना? असं आम्हालाही वाटत होतं इतके वर्ष की हे घर आपल्या कुटुंबाचं आहे, पण तसं नाहीये. हे घर त्या कुटुंबाचं आहे हे आज कळलंय मला. ते कुटुंब म्हणजे? तुमची बायको, तुमचा मुलगा. काय? एक मिनिट. माझी बायको आणि मुलगा कुठून आले अचानक? हेच मी तुम्हाला विचारते भाऊजी. इतके वर्ष तुमची बायको, तुमचा मुलगा कोणीच नव्हतं. हे सगळे कुठून आलेत आता? मला नाही माहिती वल्ली, तू मला सांग. तुम्ही मला सांगा भाऊजी, खरं काय ते तुम्ही मला सांगा. एक मिनिट, शांत. तू शांत हो आणि शांतपणे मला सांग. माझी बायको, तुला हे सगळं कोणी सांगितलं? अनामिका दीक्षित. तुमचं लग्न झालंय ना तिच्याशी, तुमचा मुलगा सुद्धा आहे ना. खरं बोला आता. वल्ली, असं काहीही नाहीये. काय खोटं बोलताय तुम्ही भाऊजी? 22 वर्षांपूर्वी तुमचं अनामिका दीक्षितशी लग्न झालं होतं. तुम्हाला एक मुलगा आहे, नील. आता खोटं बोलू नका भाऊजी. तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी हेच सत्य आहे. वल्ले, हे वल्ले. वल्ली, हे सगळं काय आहे? वाटण्या. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न. काय अजून सांगणार आहात तुम्ही भाऊजी? या घरात मी लग्न करून आल्या दिवसापासून तुम्ही मला अंधारातच ठेवलंय. अजून काही ऐकून घ्यायची क्षमता नाहीये माझ्या. कसं बोलतेय सगळं दादाशी? थांब. अरे तू थांब.
वल्ली, तुला मला जे बोलायचंय ते बोल. तुला माझ्यावर राग काढायचा ना, तू काढ. फक्त हे घर सोडते, या वाटण्या, हे सगळं करू नकोस. मग दुसरं काय बोलणार आहे मी भाऊजी? या घरातल्या वडीलधाऱ्या माणसाचा, ज्याचा मी आदर करत होते, ज्याला मी मनापासून मान दिला, ज्याचा शब्द माझ्यासाठी प्रमाण होता, तोच माणूस माझ्याशी आजपर्यंत खोटं बोलत आलाय. हे कळल्यानंतर मी दुसरं काय करणार आहे? मी कधी खोटं बोलत नाही वल्ली. भाऊजी, हे जे तुमचं समजूतदारपणाने बोलणं आहे ना, यालाच फसले मी इतकी वर्ष. पण आता मी फसणार नाही. या बाटल्या, ही तुमची, ही आमची. या माझ्या सासूबाईंच्या पाटल्या, त्यातली एक तुमची आणि एक मी हडपते. असंच म्हणायचंय ना तुला वल्ली? नाही, या वल्लीचं असंच आहे ना, ती वाटच बघत असते. जरा काही झाले मी चालले घर सोडून, जरा काही खुट्ट झालं ह्याला घराबाहेर काढ, त्याला घराबाहेर काढ. दुसरे येते काय? कुटुंब मोडायची मला हाऊस नाहीये, पण कुटुंब एकत्र टिकवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला लागतात. ओ बाबा आई, कोण कुणाला सांगते बघा? मी सांगते तुम्हाला, कारण काय आहे ना, तुमचा भाचा तुमच्याशी खोटं बोलतोय, पण ते तुम्हाला चालतंय. इतकी वर्ष ओढून ताणून राहिला ना आमच्या बरोबर, आनंदात असता तो खोटं बोलला नसता. आणि याचं लग्न होऊ नये असं मला वाटतंय. इतक्या उलट्या काळजाची वाटले मी. नाही गो, तू तर खूप मोठ्या मनाची आहेस. हो ना, मग अन्न जाऊ बाई ना घरात, घेणं त्यांना सामावून. आणते ना, जाऊबाईंना घरात आणते, पण तिने आपल्या दोघींनाही घराबाहेर काढलं तर आपल्या दोघींच्याही डोक्यावरचं छप्पर जाईल. कळतंय का तुम्हाला? मी असल्या गोष्टींना घाबरत नाही, भीती नाही वाटत मला. कारण हे सगळं देव बघत असतो ना. देव चांगल्या माणसांशी चांगलंच वागतो. बरोबरच आहे, तुमची मैत्रीण आहे ना ती. चांगली गट्टी जमली तुमची तिच्याशी. कोण घराबाहेर जाणार आहे? मी. माझ्या डोक्यावरचं छप्पर जाणार आहे, तुमचं नाही. हे असंच असतं तुझं वल्ली, कळलं ना? वागायचं एक, बोलायचं एक. अगं, तुला जाऊबाईंबरोबर नांदायचंच नाहीये. कोण म्हणेल तुला कुटुंब जपायचंय म्हणून? मला जपायचंय कुटुंब, आणि मी खूप मोठ्या मनाची आहे. भाऊजी, जाऊबाईंना आजच्या आत घरी आणा. मी तुला मगासपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय वल्ली, माझं लग्नच झालेलं नाहीये. अहो, पण तुम्ही का खोटं बोलताय? इतकी वर्ष राहिलात ना लांब, मग आता नका लांब राहू तुम्ही. आजच्या आज तुम्ही जाऊबाईंना घरात आणणार म्हणजे आणणार. अरे पण जर माझं लग्नच झालेलं नाहीये तर मी कोणाला आणू या घरात बायको म्हणून? अनामिका दीक्षित. तेच सांगतोय मी तुला. मग वल्ली, अगं वल्ली माझं ऐक. वल्ली, वल्ली माझं ऐकणारच का तू? काय करतेस तू? चपला घाला. अगं माझं ऐकून तर घे. भाऊजी, घाला. बरं ऐक माझं. वल्ली माझं ऐक. आता तुम्ही या घरात याल तर त्यांना घेऊनच. त्यांच्याशिवाय तुम्ही या घरात पाऊल ठेवायचं नाही. हात जोडते मी तुमच्यासाठी. गाठ ठेवशी. वल्ले, नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय? पुष्पवल्ली नाम सुनके नाजुक वेल समजलात काय?
नागिणे नागिण.